वाट तुझ्या होकाराची भाग एक. या कथेचे लेखक त्रिवेणी जाधव या आहेत. राही आज ऑफिसमधून जरा 1 तास लवकर सुट्टी घेत लगबगीने आपल्या गाडीच्या दिशेने निघाली होती. बॅग डिकीत ठेवत ती गाडी सुरू करणार तोच तिचा मोबाईल वाजला. लगेच फोन उचलत तिने हॅलो म्हणत प्रतिसाद दिला. समोरून एका माणसाने तिला एक पत्ता दिला आणि तिने होकार देत लगेच निघाली. फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर तो पत्ता होता. पत्त्यावर पोहोचत लगेच तिने एका कडेला आपली स्कूटी लावत पुन्हा त्याच नंबरवर कॉल केला. समोरून फोन उचलत त्या माणसाने ओके म्हणत फोन ठेवला. राही आता आपल्या स्कूटीजवळ उभी राहत इकडे तिकडे बघत असताना त्या बिल्डिंगकडे तिची नजर गेली. आसपासचा परिसर देखील खूप छान होता. बाहेरून अगदी वाड्यासारखा लूक असलेली ती इमारत खूप सुंदर होती. आपल्याच विचारात मन मग्न राही नुसतीच इकडून तिकडे फिरत होती. आज तरी रूम भेटायला हवी इथे म्हणून मनोमन बाप्पाला हात जोडत होती. तर ही आहे आपल्या कथेची नायिका. अगदी गोरीपान नाही पण उजळ त्वचा, हाईट देखील परफेक्ट, केस नुसतेच खांद्यापर्यंत पण तेही स्टेप कट असल्याने खुले सोडलेले. जीन्स आणि शॉर्ट कुर्तीमध्ये खूप सुंदर दिसत होती. डाव्या मनगटावर असलेलं ते नाजूक घड्याळ नुसतंच मिनिटाला बघत होती. काहीच वेळात एक व्यक्ती तिच्या जवळ येत त्याने हाक मारली. हॅलो मॅडम, तुम्ही नेनावे आहात? तिनेही होकारार्थी मान हलवली तशी त्याने स्वतःची ओळख करून दिली. हॅलो, मी राजवर्धन. तुमचं माझ्याशीच बोलणं झालं रूमसाठी. ओह, हॅलो. थोडंफार जुजबी बोलन करत त्याने राहीला रूम दाखवायला म्हणून त्या वाड्यासारख्या दिसणाऱ्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला. राही देखील त्याच्या मागेच निघाली. नजर मात्र चौफेर फिरत होती तिची. खाली 3 फॅमिली राहतील अशी सोय होती आणि वर देखील तशीच. आजूबाजूचे 4 घर, 2 BHK होते तर 2 फ्लॅट 1 BHK. 6 कुटुंब आरामात राहतील असा तो प्रशस्त वाडा टाईप फ्लॅट. सिस्टीम बघून तिला ते फारच आवडलं. चालता चालता ब्रोकरने तिला पूर्ण त्या वाड्याची माहिती देत असताना लक्षात आले, एकच कुटुंबाने एकत्र राहता यावं, मात्र त्यातही सर्वांचं असं स्वतंत्र घर असलं की वादाचं कारण नसणार, अशा पद्धतीने ते बांधण्यात आलं होतं. 2 भाऊ खाली आणि 2 वर अशी सोय होती. वर एक एक्स्ट्रा असलेला फ्लॅट हा 4 भावाला असलेल्या एकुलती एक बहीण होती तिच्या वाट्याचा होता आणि खाली असलेल्या फ्लॅटमध्ये या वाड्याचे मालक राहत असे आपल्या पत्नीसह. बहिणीने फ्लॅट किरायाने देण्याचं ठरवल्यापासून त्या ब्रोकरने अनेक लोकांना तो फ्लॅट दाखवला होता. मात्र वर्दळ जास्त. वरून सर्व कुटुंब जरी वेगळी राहत असली तरी एकी होती आणि दिवसभर वाड्यात आवाज ऐकू येत असे. थोडं बोलणं चालणं वाढलं की नवीन व्यक्ती त्या चौघी जावांमध्ये फूट पाडण्यासाठी इकडच्या तिकडच्या गोष्टी तिकडे लावत. मग काय, त्यांचं कुटुंब तोडण्याच्या नादात त्यांनाच बाहेर पडायची वेळ येत असे. बोलता बोलता दोघेही वरच्या मजल्यावर पोहोचले. ब्रोकरने बाजूच्या फ्लॅटमधून चावी घेत तिला रूम खोलून दाखवली. घर तसं अगदी बेस्ट होतं. छोटासा हॉल, किचन, एक बेडरूम आणि वॉशरूम, छोटीशी बाल्कनी. तिला घर खूपच आवडलं, पण ब्रोकरने सर्वच आधी समजावून सांगितल्याप्रमाणे तिने देखील त्यासाठी होकार दिला. जरा बाजूला जात एक कॉल केला. समोरून लगेच फोन उचलण्यात आला. हॅलो राही. हॅलो मावशी, मी तुला सकाळी सांगितल्याप्रमाणे मी घर बघितलं. खूप छान आहे आणि सेफ एरियामध्ये देखील आहे. एक मोठं कुटुंब आहे. त्यांच्याच बहिणीचा फ्लॅट आहे. ॲडव्हान्स देऊन उद्याला शिफ्ट होते. समोरून तिच्या मावशीने देखील होकार दिला आणि तिने फोन ठेवला. ब्रोकर नवीन किरायेदार घेऊन आल्याने सर्वच फॅमिली खाली अंगणात जमली. रूम फायनल करत राहीने ॲडव्हान्स दिला आणि उद्याला शिफ्ट होण्याचं सांगत खाली निघून जाणार तोच ब्रोकरने थांबवले. मॅडम इथपर्यंत आल्या आहेत तर या वाड्याचे मालक आणि बाकी कुटुंबाला देखील भेटून जा. अगदी प्रेमळ कुटुंब आहे आणि राहायचं इथेच आहे तुम्हाला तर. तो समोर काही बोलण्याआधी तिने होकार दिला आणि खाली निघाले तोपर्यंत सर्व कुटुंब त्यांचीच वाट बघत अंगणात जमले होते. तिथेच एका आराम खुर्चीत एक वयाची 80 ओलांडलेले आजोबा पेपरमध्ये डोकं घालून बसले होते.
आणि आजीबाई काहीतरी विणकाम करत होत्या. बाकी 4 सुना आणि त्यांची मोजून 6 नातवंड. त्यातली 4 घरी होती आणि 2 आपापल्या कामावर. सुना गप्पा मारत होत्या तर युवा मंडळी मस्त्या करण्यात व्यस्त होते. महादेव साठे व त्यांची पत्नी सखुबाई साठे. सर्वात मोठा मुलगा अशोक व पत्नी मीना यांना 2 अपत्य, मुलगा प्रसन्न व मुलगी प्रिया. दुसरा मुलगा मोहन व पत्नी मनीषा, त्यांना 1 अपत्य अभय. हा आपल्या कथेचा नायक. तिसरा मुलगा मनीष व पत्नी माला, यांना देखील 1 अपत्य रीना. चौथा आणि सर्वात लहान मुलगा प्रीतम व पत्नी आशा, यांना देखील 2 अपत्य निलेश आणि गणेश. प्रसन्नाचं नुकतंच लग्न झालं होतं. सून माहेरी गेली होती 4 दिवसासाठी. अभय काही महिन्याकरिता बाहेर देशात गेला होता. प्रिया, रीना, निलेश आणि गणेश आज घरीच होते. गणेश नुकताच डॉक्टर झाला होता आणि अभय ज्याच हॉस्पिटलमध्ये आपली प्रॅक्टिस करत होता. राहीला समोर बघत सर्वांचं लक्ष तिच्याकडे गेलं. समोर आजोबा बसले होते. तिथे जात तिने त्यांच्या पायाला स्पर्श करत त्यांना आपली ओळख सांगितली आणि उद्या शिफ्ट होणार हे देखील सांगितलं. सर्वांना आपली ओळख करून देत त्यांच्याशी थोडंफार बोलत निघून गेली. संपूर्ण कुटुंबाला देखील राही छान वाटली. त्यांना तिच्या तिथे असल्याने काहीच अडचण नव्हती, म्हणून सर्व शांत झाले. तर मग मैत्रिणींनो, भाग आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन भागाचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. पाहत रहा मन माझे यूट्यूब